तुम्हाला मिळाली का? खरंच त्यांनी जे उत्तर दिले ते समाधानकारक होते का हे पूर्ण देश बघत होता। आम्ही सुद्धा या ठिकाणी राजकीय क्षेत्रात आहो, आम्हालाही राजकारण समजते, आम्हालाही मतपत्रिका समजतात, मतपत्रिकेतील नावं सुद्धा समजतात। या ठिकाणी मी वर्धा जिल्ह्याचा आहे, मी वर्धा जिल्ह्याच्या मतपत्रिका तपासल्या, त्यात आम्हाला खूप ठिकाणी दिसून आलं की जे ग्रामीण भागातले मतदार आहेत त्यांच्या ग्रामीण भागातल्या मतदार यादीत सुद्धा नाव आहे आणि त्यांचंच नाव तिकडे शहरी भागातल्या सुद्धा मतदार यादीत आहे। अशा प्रकारे दोन दोन ठिकाणी चार चार ठिकाणी जे इथून मायग्रेट झालेले मायग्रंट जे आहेत त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी मायग्रंट्सचे सुद्धा नावं या ठिकाणी वर्धा जिल्ह्यातही आहे आणि ज्या ठिकाणी ते नागपूरला गेले, पुण्याला गेले, मुंबईला गेले तिथच्या सुद्धा मतपत्रिकांमध्ये आहे। मग हा दोष नाही का आणि याची जबाबदारी निवडणूक आयोगाची नाही का? बरं, हा दोष काल आला, हा गेल्या लोकसभा निवडणुकीत झाला, विधानसभेत निवडणुकीत झाला, की हे वर्षानुवर्ष चालत आलेला आहे? नाही, वर्षानुवर्ष कुठं, ते आता लक्षात यायला लागलं जेव्हा आम्ही पराभवाच्या समीक्षा करायला लागलो, ज्यावेळेस आम्ही मतपत्रिका तपासायला गेलो, मतपत्रिकेचा इलेक्ट्रॉनिक डेटा तुम्ही द्यायला तयार नाही आणि मॅन्युअल मतपत्रिका तपासायला किती वेळ लागतो एका एका मतदारसंघाच्या हे चांगल्याने सगळ्यांना समजू शकते। आणि जर तुम्हाला काही लपवायचं नाही आणि कुठे इरेग्युलरिटीज नाही, कुठे काही चूक नाही, तर मग डेटा द्यायला अडचण काय? ठीक आहे, डेटा द्यायला अडचण काय आहे असं तुमचं म्हणणं आहे। मी येतो, अनिल भाऊ याच्यावरती अधिक सविस्तर बोलतील काय प्रॉब्लेम आहे डेटा द्यायला। पण सुषमाताई, मला तुम्हाला विचारायचं आहे की ज्या प्रकारे निवडणूक आयोगानं उत्तरं काल दिलेली आहेत, जे प्रश्न उपस्थित केले त्याच्या संदर्भातली, तुमच्यासाठी ते समाधानकारक होती का, की अजून काही प्रश्न अशी आहेत ज्याची उत्तरं तुम्हाला मिळालेली नाहीयेत, मिळायची आहेत? कैलासजी, कालपर्यंत आम्ही असं म्हणत होतो की जेव्हा कधी आम्ही प्रश्न भाजपाला विचारतो तेव्हा उत्तर म्हणजे निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतो आणि उत्तर भाजप कसं काय देत आहे। आता कालची परिस्थिती इतकी वेगळी होती की पत्रकार परिषद जरी निवडणूक आयोगाने घेतली असली तरी ते भाजपाचे वकील असल्यासारखेच बोलत होते। ज्या पद्धतीची मांडणी आणि विशेषतः काही जे मुक्त पत्रकारिता करणारे पत्रकार आहेत ज्यांनी फार महत्वाचे मुद्दे या संबंधाने उपस्थित केलेले होते, त्याची उत्तरं मात्र अजिबात निवडणूक आयोगाने समाधानकारक दिली नाही। महत्वाचा मुद्दा हा आहे की संपूर्ण एकूण जी निवडणूक झाली त्यातल्या एका मतदारसंघाचा जो काही डेटा निवडणूक आयोगाने पुरवलेला डेटा आहे, निवडणूक आयोगाच्याच डेटाला अनालिसिस करून जी संसदेतील विरोधी पक्षनेते राहुलजींनी जी काही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे त्याच्यावर जर आयोग ऍफिडेव्हिट मागत असेल तर हसावं गिरडावं। बरं, ते ऍफिडेव्हिट मागताना हे विशेष आहे की अनुराग ठाकूर ज्या वेळेला त्यांच्यावरती काही आरोप करतायत किंवा अनुराग ठाकूर जेव्हा निवडणुकीतल्या काही धांदली आणि अफरातफरीच्या संदर्भाने बोलतात तेव्हा मात्र त्या संदर्भाने निवडणूक आयोग त्यांना ना माफीनाम्याची मागणी करतो, ना त्यांना कुठलेही त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागतो, ना त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीची टिप्पणी ते करतात। एकूण सगळी पत्रकार परिषद बघता ती पत्रकार परिषद फक्त आणि फक्त राहुलजींना एक टीकेचं धनी करायचं आहे या पद्धतीने केली गेली। पण त्यातही महत्वाचं जेव्हा ते असं म्हणाले की सीसीटीव्ही फुटेज आम्ही कसं काय देणार आहोत बरं, कि इस देश की बहू बेटियों की प्राइवेसी कोई है की नहीं, मैं इस देश की बहू बेटी हूं ना। मी एक महिला म्हणून हे फार गांभीर्यानं आणि जबाबदारीनं आणि नम्रतेनं आणि माझ्या सगळ्या होशोहवासमध्ये मी हे नोंदवलं पाहिजे की असं काय विशेष आहे बरं। अहो, निवडणूक आयोगाच्या एकूण प्रक्रियेमध्ये मतप्रक्रियेमध्ये काही अफरातफरी होऊ नये किंवा असं काही झालं तर ते कळावं, कुठलाही बेकायदेशीर मार्ग अवलंबिला जाऊ नये यासाठीच तर सीसीटीव्ही असतो। लिहिलेलं असतं खाली, आप सीसीटीव्ही की निगरानी में है, यू आर इन द सिव्हिलियन। आणि हे जर लिहिलेलं असेल तिथे आणि त्याच्यावर आक्षेप आहे की तिथे काहीतरी घडलंय वेगळं तर ते फुटेज द्यायला काय अडचण आहे? आम्ही म्हणजे निवडणूक आयोग इतकं म्हणजे इतके शिकलेले असतील, ज्ञानेश कुमारजींचं शिक्षण कदाचित माझ्यापेक्षा सुद्धा खूप जास्त झालेलं असेल, ते माझ्यापेक्षा ज्ञानी आहेत, अनुभवी आहेत, पण ते इतकी साधी गोष्ट समजत नाहीये की अरे कुणाच्याही बेडरूम मधले किंवा खाजगी किंवा अतिशय काहीतरी वेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ फुटेज तुम्हाला मागितलेले नाहीये, तर जे फुटेज हे फक्त आणि फक्त कायदेशीर कामासाठीच वापरले जातात आणि ज्याच्यावरती शंका आहे ते जर तुम्हाला मागितलेले असतील तर ते तुम्हाला द्यायला काय अडचण आहे? आता हे सगळे जर प्रश्न जर विचारले, बरं त्यात त्यांना जेव्हा प्रश्न विचारला जातो की अरे भाई वहां पता ही नहीं था घर का,
तो म्हणतायत की जिसका घर नहीं था उसका पता हमने 000 लिख दिया, ठीक है भाई आपने 000 लिख दिया, लेकिन किसी के पिता का या किसी का नाम ADFJQYKL ऐसे क्यों लिखते हो? क्या उसको नाम भी नाही था, म्हणजे घराचा पत्ता नव्हता हे एक वेळ ठीक आहे मान्य केलं. अरे काय त्याला घरदार, त्याला नावही नव्हतं, त्याला बाप नव्हता, त्याला माय नव्हती, त्याला बहीण भाऊ कांदा काही नव्हतं त्याला. ज्या पद्धतीने काल निवडणूक आयोगाने उत्तरं दिलेली आहेत, मला वाटतं ती जास्त भाजपाचा पाय खोलात नेणारी आहेत, किंबहुना या देशातल्या एकूण लोकांच्या लोकशाही प्रक्रियेवरचा जो विश्वास आहे ती डळमळीत करणारी आहेत. अजून एकदा लोकांच्या शंका त्यामुळे दाट झालेत आणि ही एकूण बरं विशेष या सगळ्यांमध्ये एक महत्वाचं सबमिशन की अर्थमंत्री, भाजपच्या सत्ताधाऱ्यांचे अर्थमंत्री असणाऱ्या निर्मला सीतारामन यांचे यजमान जे परकला प्रभाकरन जी आहेत त्यांनी स्वतः सांगितलं की जर अशी हडबडी झाली नसती तर कदाचित महाविकास आघाडी 316 जागांवर गेली असती. या संबंधाने काय स्पष्टीकरण आहे भाजपाचं ते भाजपाने जरा स्पष्टीकरण द्यावं. भाजपच्या नेत्यांना हे विचारायला हवं. प्रश्न तुम्ही उपस्थित करत आहे त्याच्याबद्दलची ती उत्तरे देत आहेत. आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली. अनिल भाऊ आता आपल्यासोबत तांत्रिक कारणामुळे नाही येत, आले की मी लगेच त्यांच्याकडे जाईन. पण रविकिरण देशमुख सर आपल्यासोबत आहेत. रविकिरण सर, कालची पत्रकार परिषद तुम्ही बारकाईनं ऐकली असेल, पाहिली असेल. तुम्हाला ही पत्रकार परिषद किती महत्त्वाचं पाऊल वाटलं? गेल्या काही दिवसात ज्या आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या असलेल्या या निवडणूक आयोगाला बाहेर काढण्याच्या दृष्टीनं, कारण निवडणूक आयोग हा भारताचा अतिशय महत्त्वाचा लोकशाहीच्या दृष्टीनं कणा आहे आणि याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना त्यांनी ज्या दारुगोळ्यासह काल ते आले होते त्या सगळ्यातनं ते मुक्त झाले असं वाटतं का आरोपातून? विलास, एकतर या पत्रकार परिषदेला खूप उशीर झाला. राहुल गांधी यांनी हा विषय जनतेच्या न्यायालयात चर्चेला आणल्यानंतर अपेक्षा अशी होती की निवडणूक आयोग तात्काळ याला प्रतिसाद देईल, परंतु काही तांत्रिक बाबीत निवडणूक आयोग अडकून पडला. त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही ॲफिडेव्हिटवर हे सगळं मांडा, मग आम्ही तुम्हाला उत्तर देऊ. तर त्यातली काय मेख आहे, काय अडचण आहे हेही लोकांच्या लक्षात आलं होतं. राहुल गांधी म्हणत होते की मी लोकसभेतला विरोधी पक्ष नेता आहे, मी सदस्यत्वाची शपथ घेतलेली आहे, संविधानाशी एकनिष्ठ, कशाला वेगळी परत एकदा तुमच्याशी म्हणजे तुम्हाला ॲफिडेव्हिटवर का देऊ. आता हे सगळं होत असताना मध्ये काही दिवस गेले, अचानक बिहारचा मुद्दा आला, तो प्रखर चर्चेचा मुद्दा बनला. सर्वोच्च न्यायालयात त्याच्यावर चर्चा झाली, त्यांचं काही मत आलं सर्वोच्च न्यायालयाचं. बिहारची त्यांची यात्रा सुरुवात झाली तेव्हा मग निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली. खरं तर असं व्हायला नको आहे विलास. असं आहे की आपण कुठल्याही राजकीय पक्षाची बाजू घेणं हे पत्रकारांना अपेक्षित नाही, त्यांनी ती घेतलीच नाही पाहिजे, त्यांनी जनतेसाठी बोललं पाहिजे. या भावनेतून मला जो वेळ तुम्ही देणार आहात त्यात मी एकच म्हणणं मांडू इच्छितो की घटनाकारांनी देशामध्ये काही घटनात्मक संस्था यासाठी बनवलेल्या आहेत की त्यांचं स्वातंत्र्य कशानेही बाधित होऊ नये, त्यांनी लोकशाहीच्या जपणुकीसाठी काम करावं. अशा काही घटनात्मक संस्था आहेत. त्या घटनात्मक संस्थांनी, तिथे काम करणाऱ्यांनी आपल्याला कोण नियुक्त केलं ह्याचा विचार करू नये. कारण असं आहे की आजचा प्रश्न नाहीये हा. मला तर वाटतं आज भारताच्या राजकारणामध्ये जे काम करणारे प्रमुख चेहरे आहेत हे 30-40 वर्षांनी कुठं असतील मला माहित नाही. तुम्ही आम्ही कुठं असू आम्हाला माहित नाही. तुम्ही पुढच्या पिढ्यांना काय देणार आहात? खरंय. तुम्ही पुढच्या पिढ्यांना भारत काय हाती सोपवताय त्यांच्या? तुम्ही काय अमेरिकेशी स्पर्धा करणारा भारत, जगातल्या महासत्तेची आकांक्षा बनणारा भारत तुम्ही काय देताय त्यांच्या हातामध्ये? आज घटनात्मक संस्थांची विश्वासार्हता जर टिकवायची असेल तर त्यांचं प्रत्येक वर्तन हे जनतेला जे अभिप्रेत आहेत त्याच्याशी असलं पाहिजे. जनतेच्या मनामध्ये ज्या शंका आहेत त्याच्याशी त्याचं निराकरण करणार असलं पाहिजे. आणि मला वाटतं कालची पत्रकार परिषद विलंबाने झाली, त्यात काही उत्तरं मिळाली नाहीत. मी थोडासा आणखी काही सेकंदाचा अवधी घेऊन तुम्हाला एकच सांगतो. त्यातला एक मुद्दा मला आश्चर्यकारक वाटला की सीसीटीव्ही फुटेज जर रेल्वे स्टेशनवर आम्ही प्रवाशांचं काढू शकत असू, शासकीय कार्यालयात जाणाऱ्या येणाऱ्यांचं काढू शकत असू, एसटी स्टँडवर बसलेल्या प्रवाशांचं काढू शकत असू, तिथं प्रायव्हसी ब्रीच होत नाही, तर मग निवडणुकीला उभे राहिलेल्या मतदारांची प्रायव्हसी कशी काय ब्रीच होते? मला काही कळलं नाही. अगदी खरं. त्यामुळे हा मुद्द्यावर मी इथे थांबतो. पुढे संधी दिली तर आणखी बोलेल. नाही, नक्की सर. कारण आज सामान्य माणसाच्या जे मनात आहे, जे त्याला वाटतंय तेच तुम्ही मांडलेलं आहे. अगदी तो मूळ प्रश्न आहे की कारण या सगळ्यातनं जे प्रश्न निर्माण झालेले ते प्रश्न
ची उत्तरं मिळण्यापेक्षा अधिक प्रश्न निर्माण झाले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण शैलेशजी, मुद्दा हा उपस्थित केला जातोय की तुमच्याकडनं म्हणजे काँग्रेसकडनं विरोधकांकडून काही गोष्टींच्याबद्दल विनाकारण सनसनाटी निर्माण केली जाते. त्यांचा असाही आरोप केला जातोय की अशा ज्या संस्था आहेत या संस्थांचं राजकीयकरण करणं हे धोकादायक आहे या देशासाठी, आणि तुम्ही त्या सगळ्याचं राजकीयकरण करताय, त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करताय असा आरोप केला जातोय. उदाहरणादाखल त्यांचे काही आक्षेप मी तुम्हाला सांगतो. आता त्यांचे प्रतिनिधी नाही आहेत, त्यामुळे मला आम्ही राजकीकरण केलेलं हा, नाही. मला आम्ही त्यांचे कोणतंच प्रश्न तुम्हाला राजकीकरण केलेलं विचारावे नाही. लागतील. उलट पक्षी राजकीकरण स्वायत्त संस्था असून इलेक्शन कमिशननी स्वतःचं केलंय. इलेक्शन कमिशननी स्वतःचं राजकीकरण केलंय, ते भाजपाला पाठीशी घालतायत. आणि कालची निवडणूक आयोगाची जी प्रेस वार्ता होती ती चोर के दाढी में तिनका होती. मला एकाच प्रश्नाचं उत्तर निवडणूक आयोगाकडून पाहिजे का वोटर लिस्टमध्ये दुबार नावं नाहीत, की वोटर लिस्टमध्ये डेथ झालेल्या लोकांची नावं नाहीत, की वोटर लिस्टमध्ये मायग्रेट झालेल्या लोकांची जिथून ते मायग्रेट झाले आणि जिथे मायग्रेट झाले 2-2 ठिकाणी त्यांची नावं नाहीत, की वोटर लिस्टमध्ये ग्रामीण भागाच्या लोकांचं शहरी भागात सुद्धा पुन्हा वोटर लिस्टमध्ये नाव आलेलं नाही, एका राज्यातल्या लोकांचं दुसऱ्या राज्यात वोटर लिस्टमध्ये 2-2 राज्यांमध्ये वोटर लिस्टमध्ये नावं नाही. पण शैलेशजी ऐका ना, हा जो मुद्दा आहे ना त्या मुद्द्याबद्दल ते बोलले ना, आपण हे मान्य करूया. तुम्ही आता जिथे राहता तिथं पण तुमचं नाव असतं, तुमच्या गावात असतं, तुम्ही जिथं शिक्षण घेतलं तिथंही नोंदवता आणि आता कामाला आहे. आपली जबाबदारी आहे ती की बाबा आपण ते नाव डिलीट केलेलं पाहिजे. त्या त्रुटी आहेत, त्यांनी सांगितलं डबलिंग आहे नावांचं आणि त्याच्यासाठी आम्ही SIR जे करतोय ते त्यासाठीच करतोय. अनिल भाऊ बोंडे आपल्या सोबत आले. अनिल भाऊ, मला किती दिलासा वाटला तुम्ही आला. तेच म्हणतोय की डबलिंग नावं जर आहे, ट्रिपलिंग नावं जर आहे, 4 टाइम्स जर नावं आले, मला असं वाटतंय की जर डबलिंग नाव आहे, ट्रिपलिंग नाव आहे, 4 टाइम्स नाव आहे, तर आम्ही व्हिडिओ फुटेज मागतोय तुम्हाला, सीसीटीव्ही फुटेज त्याच्यासाठीच मागतोय की खरं त्या लोकांनी एकच वेळेस केलंय मतदान की वारंवार मतदान केलंय. आणि या सगळ्या गोष्टी लपवण्याचं इलेक्शन कमिशनला काही कारण नाही, की इलेक्शन कमिशन एक ऑटोनॉमस बॉडी, स्वायत्त संस्था आहे. त्यांनी कोणत्याही एका पक्षाची पाठराखण करायची गरज नाही. आम्ही जर म्हणतोय की आम्ही परीक्षेला बसलो, दुसऱ्या परीक्षेला बसला आणि एकाने चिटिंग केली, तर ज्यांनी चिटिंग केली त्याची आम्ही जर कंप्लेंट करतोय तर त्या कंप्लेंटवर कॉग्निझन्स घ्यायला पाहिजे. त्यांनी अश्युरन्स द्यायला पाहिजे की याच्यावरती आम्ही स्ट्रिक्ट ऍक्शन घेणार आहोत म्हणून. ठीक आहे, कुठे जर चिटिंग झाली असेल. अनिल बोंडे आपल्या सोबत आहेत. अनिल भाऊ, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? हो, येतोय, आवाज येतोय. हा, बरं. थेट प्रश्न तुम्ही सगळ्यांचं म्हणणं ऐकलं असेल. मला त्या सगळ्यावरती तुमचं उत्तर हवं आहे. अजूनही निवडणूक आयोगानं जे उत्तर दिलेले आहे ते समाधानकारक नाही असं मत येत आहे सगळ्यांचं. आता जो निवडणूक आयोग आग्रह धरतोय राहुल गांधींनी ॲफिडेव्हिट द्यावं, मग राहुल गांधी म्हणतायत अनुराग ठाकूरांनी का देऊ नये, ते त्यांनाही मागावं. निवडणूक आयोग भेदभाव करतंय का? निवडणूक आयोगासाठी काही लाडके आणि काही दोडके आहेत का? विलास, एक गोष्ट समजून घ्या. हा, प्लीज. की निवडणूक आयोगाने फक्त राहुल गांधीचं नाव घेऊन ऍफिडेव्हिट द्या असं म्हटलं नाहीये. त्यांनी हे म्हटलं की ज्यांना ज्यांना आरोप करायचे आहे, ज्यांना ज्यांना निवडणूक आयोगाकडे तक्रार करायची आहे किंवा काही सांगायचं आहे, त्यांनी ऍफिडेव्हिटीवर करा, त्यांनी हलफनाम्यावर करा. आणि जर करत नसाल तर तुमच्या आरोपामध्ये तथ्य नाही. अनुराग ठाकूरांनाही जरी आरोप करायचे असले तरी अनुराग ठाकूरांनाही तोच नियम लागू आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की मी पाहिलं की निवडणूक आयोगाने 85 मिनिटाची जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये हे निश्चितपणे दिसलं की राहुल गांधी किती हास्यास्पद आरोप करतात आहे. आणि राहुल गांधी फक्त संभ्रम पसरवण्यासाठी आरोप करतात आहे.